नमस्कार मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आमच्या घरासमोर दत्त मंदिर आहे, तिथं आरती चालू आहे. इकडं सोनूची मम्मी काय करू राहिली ते पाहू. माझा चालू आहे ताई स्वयंपाक आणि आज आम्ही लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की आजचा स्वयंपाक जास्त आहे रोजच्या पेक्षा. काय करू राहिली, पण काय नियोजन आहे, काय भाजी करू राहिली सांगते ना आता. तर इकडे केलेलं आहे बघा ताई मी फोडणीचं वरण फिक्क आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला वांग्याची भाजी करणार आहे. तर वांगे पण चिरून ठेवलेले आहे मी इकडं, त्याच्यामध्ये भात केलेला आहे. ओके, आता काय राहिलं मग? वांग्याची भाजी आणि चपात्या आणि भजे. मी पोथीचे पानं पाहिले मार्केटमध्ये भाजी मंडीत, पण भेटले नाही ना. भेटले नाही. पोथीचे पानं म्हणजे आळूचे पानं. आळूच्या पानाचे बी भजे भारी लागते, पण मला भेटले नाही. तर मग मी पालक आणि चोपडे दोडके घेऊन आलो. चोपडे दोडके म्हणजे गिलके, पालक आणि कढीपत्त्याचे भजे काढणारे आपण आज. इकडे बघा ताई, भाज्याच्या पिठामध्ये मी अगोदर बेसन पीठ ओवा छान असं मिक्स करून झाकून ठेवलं होतं अर्धा तास. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पालकाची भाजी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, चोपडं दोडकं वरून बघा चिरून टाकलेले, अजून मिक्स नाही केलं. आता याच्यामध्ये मी छान असे लंबे लंबे कांदे कापणारे, ते टाकून छान हलवून झाकून ठेवणारे. जेवढं बेसन पीठ भिजलं तेवढे भजे छान होते, त्याच्यामुळे मी फक्त बेसन पीठ अगोदर भिजू घालते, नंतर हे सामान त्याच्यामध्ये चिरून टाकत असते. इकडं मोठी माय काय करू राहिली? पाणी आणलं, पाणी नव्हतं. कोणतं पाणी वापरायचं? हा, वापरायचं. काल तर पाऊस आलाय, आपण डरम भरले होते. झाले ते एका दिवसात. हाव का? हा तर मायनं आज दिवसभर सरकी लावली आहे ना. हा हा. माय आणि अजून एक जण होती, मायला सोबती. सोनूच्या मम्मीनं जर घंटाभर करू लागलं सकाळी. तर किती पुढे झाले मला लावणं? 2 झाले, जर राहिलं तर अजून बी किती लागन? अर्धा पुडा. 2.5च पुढे बसू राहिली का? 2.5च पुढे बसू राहिले. बरं बरं, ठीक. इकडं समू काय करू राहिली पाहू आपण. हा, इकडं आत्याबाई आहे माझ्या लोणगावच्या. आत्या खुशाल आहे का? खुशाल आहे बाबा. हा, आत्यालाच मन मोकळ्या असले बाबा. तुम्ही दिसता ना आता तुमच्या गावात, असं का? तुमच्या गावातल्या बाया म्हणन तुम्हाला. तुम्ही व्हिडिओत आलत्या. हा, ऐका नाही मा. आणि समूचा पा काय तरफाडा चालला. काय बाई? पप्पा काय करते? काय बेटा काय काय? काय बाई? समू माग लागली माय. मी इकडे आलतो तर सोनूची मम्मी स्वयंपाक करू राहिली, ती इकडे सोडलं होतं तिला. आईजवळ खेळ बाई, जा आईजवळ जा. समूची जरा तब्येत खराब झाली, वातावरण बदललं आता, तर सर्दी झाली तिला, नाक वगैरे व्हायला लागलं. इथं खेळ आईजवळ. बाय 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 कर. बाय बाय. हा बाय. हा, आता दाखवतो तुम्हाला सोन्या काय करू राहिला. तर सोन्याचं चालू आहे पहा अभ्यास. त्याला 1 महिना झाला शाळा उघडून आहे ना. 1 तारखेला शाळा उघडली होती, तर तेव्हापासून रेग्युलर शाळेत बी जातो आणि त्याला ट्युशन बी लावलं आहे ना. तर त्याला आम्ही ऑनलाईन ट्युशन लावलं. किती फी आहे? 4,500 रुपये फी आहे ऑनलाईन ट्युशनची. तर मग आता ऑफलाईन लावायची गरज नाही का? नाही. तर चालू दे मग अभ्यास. आपण आलो आता डुग्गूकडं. काय खाती बाई? डुगून झाली सर्दी. हाव, झोपेतून उठले, बरंच खा लावले पोहे. मग पोहे कशाला? तिला चांगलं खाऊ घाला. दुसरं पोळी नाही खाय ना ते. तर ती खवराली पोहे नाही ना, सर्दीची तिला नॉर्मल, वातावरण बदल झाला त्याच्यामुळं. चाल दे बाई मग. हा, मी जेव्हा बाहेर शिकायला होतो, पोरं रूमवर राहायचो, त्यावेळेस ज्या प्रकारे वांग्याची भाजी करत होतो, त्याच प्रकारे आज सोनूची मम्मी तुम्हाला वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. पळी तेल टाकलं अगोदर, त्याच्यामध्ये टाकणारी मी मोहरी आणि जिरं. बघा कसं उडतं छान तडतडतं. हा, तेच तडतडतं. ते तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते बा. कढीपत्ता बी चांगला तडतडला आणि थोडी हळद घेतलेली आहे, ही हळद बी टाकणार आहे. याला छान हलवून घ्यायचं आणि कापलेले त्याच्यात वांगे टाकून देणार आहे. म्हणजे वांगे तू अगोदर कलसून घेणार आहे ना? मस्त लागते.
याच्यात थोडंसं मीठ पण टाकणार आहे. वांगच खायला भारी लागतं मग. असं जरी वांग खाल्लं नाही, असं थोडं मीठ टाकलं आणि नरम झाल्यानंतर खाऊन बघायचं किती खमक लागतं वांग. त्याला थोडा वेळ कलसू द्यायचा आहे ना. हा, मीठ टाकून. हे बघा, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ते त्याच्यावर. मग छान कुरकुरीत लागते, मस्त कुरकुरीत कशा लागेल? मिठानं नरम होईल ना. अहो, चवदार चवदार. हा, मग असं म्हण ना, चविष्ट लागते म्हणून. होती माझी भाषा इकडं तिकडं थोडीशी. मंडळी, जेव्हा मी बाहेर शिकायला होतो तर पोरं आम्ही रूमवर राहायचो, तर तवा अशी भाजी करायचो. तर ही भाजी पण छान लागते या पद्धतीने केलेली. चवदार लागते. हा, तवा काही आमच्याकडे मिक्सर नव्हतं, काही नाही. तर मग आम्ही असे रेडीमेड मसाले घ्यायचो. आता मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिरची पावडर आणि धने पावडर घेतलं. आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं ग्लासमध्ये कुटून घ्यायचो. आमच्याकडे खलबत्ता नव्हता, बेलण्यानं लाटणं राहतं ना आपलं, हा. त्यानं कुटायचो. आणि शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचो तव्यावर. खम्मक भाजायची एकदम लगे. कच्चे राहिले तर त्याचा वास येतो. आणि त्याची एकदम बारीक असं कुटून घ्यायचो त्याला. तर हे एवढं साहित्य वापरून एकदम भारी भाजी होती पहा. कोणी बी करून पहा, कारण ही माझी रेसिपी, सोनूच्या मम्मीची नाही. तर आता आपलं वांग कलसलं आहे ना. हे बघा किती छान झालं. हे काढून आता मी हे त्याच्यामध्ये काढून घेते लगे आणि लगेच कढईवर ठेवते. सोनूच्या मम्मीनं काढून घेतलं वांग आणि कढई ठेवली वरती. हा, त्याच्यात लगेच तेल टाकते. बघा आता 2 पळ्या. हा, एक पळी याच्यात गेली आपली आहे ना. हो, आपण 3च पळ्या खात असतो. आता तुमची रेसिपी म्हणल्यावर आता तुम्हीच सांगा याच्यामध्ये काय टाकू सोनू पप्पा. आता याच्यात डायरेक्ट तू हे टाकायचं, लसण, अद्रक आणि कोथिंबीर. हा. हे जरा मिश्रण तुम्हाला विचित्र वाटन, पण हे तळल्यावर लयच भारी लागतं. चव लागते खायला, आबडधोबड राहतो. पण हा, आम्ही काय करायचो, लसूण अद्रक मांदळ घ्यायचो. मी बी लय मोठं टाकू लसूण. टाकू का? टाक. तर याला चांगला हलवा लागतो बघा ताई, नाही तर मग लसूण खाली लागतो. तर आपलं लसूण अद्रक तळलं पहा, मस्त वास आला. त्याच्याहूनच कळालं की हे तळलं म्हणून. आता त्याच्यामध्ये मसाले टाकते मी. हा, टाक. मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर. आपला मसाला बी तळला आता. आणि आता याच्यात मी वांगे टाकणार आहे. परत कलसून घेणार याला. हा, वांग आपण मस्त 2 मिनिट कलसून घेतलं. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. नाही, आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. मग हा, आम्ही काय करायचो, याला उकळी फुटली त्याच्यानंतर कूट टाकत होते का. तर आज तोंडी लावायलाच करणे भाजी आपल्याला आहे ना. हा, थोडीच करायची आहे. आता कूट टाकल्याच्या नंतर ती अंगी रसाच होणार आहे. आता जरी रस्सा दिसत असला तरी अंगी रसा म्हणजे मोजकाच रसा. मोजकाच रस्सा. तर आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. झाला भाऊ अभ्यास? नाही ना मम्मी, इतकं लांब फोन आणून होते मला मदतच गुत्त तिथं 2 दिवस लागते. इकडं आलो कुठला फोन. पप्पा बोलत होते. खिशात वाटतं. त्याच्या पप्पाच्याच खिशात राहतो बघा. त्याचे पप्पा संध्याकाळची आमच्याकडं वायफाय आहे, सोन्यासाठीच घेतलं होतं आपण, पण ते घराचं काम चालू आहे तर काढून टाकलेले. आता परत जोडू झाल्यावर. हा, तर सोन्याची भली पांगडी व्हायली, कारण त्याला माझं किंवा काल मी तुमचं घेतलं, तुमचं पुरं संपून गेलं होतं तुमचं 4G. कारण माझा फोन 4G, मला लिमिटेड येतं 1.5 GB 2 GB. सोनूच्या मम्मीचा 5G, तिला अनलिमिटेड आहे. तर मग सोन्या मी मम्मीचं वापरतो. हा, जाय घेऊन. हा, इथं तुम्ही जवळ फोन आला उचला तुम्ही. भाजीला खळखळ उकळी फुटली पहा. आणि आता टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट. हा, एकदम बारीक करून घेतला पावडर. आता याला हलवून घेते चांगलं. हा, आणि याला उकळू द्यायचं आता चांगलं. याच्यातले जे पीस आहे ना, हा, ते असे गाळा झाली पाहिजे. गाळा म्हणजे एकदम नरम. मऊ. मग त्या भाजीला चव येते, पीसला बी चव येते भारी. होऊ दे आता आहे ना. आता इकडं भाजी उसर मी समोरचं खायला टाकलेले, तर तिला खाऊ आणि झोपू घालते. हा, ती रडू राहिली आता बाहेर. खाद्य आहे का काय आहे? खाद्य आज लाईटच नव्हती. काल रात्रीपासून गेलेली होती लाईट. हा. तर आता संध्याकाळी 6 वाजता लाईट आलेली आहे. तर आज रात्री काढून ठेवते तिचं. तिला जे नाचणी सत्व आणलेले तुम्ही मुगाच्या डाळीच्या फ्लेवरचं, तेच केलेले आता. आणि दुपारा छान तिला पोहे केले होते.
सकाळी पण हेच खाल्लं होतं आणि आता ते दळून ठेवते चांगलं. एका ताईची कमेंट आली होती हा की तिला हे खाद्य तर खाऊ घालताच तुम्ही, हा पण तिला बाकीच्या बी गोष्टी खाऊ घाला म्हणे. त्या ताई म्हणे की तिला वरण भात द्याजा कमी तिखट, त्याच्यानंतर पालेभाज्या फळाचं सूप द्याजा, चपाती वगैरे जे खाईल ते द्याजा तिला. परत तुम्ही नॉनव्हेज खाता असन तर तिला उकडलेले अंडी द्या, चिकनचं सूप वगैरे द्या असं म्हणे. तर आम्ही हे सगळं तिला खाऊ घालतो, कारण आता आम्ही जेवत असलो तिच्या हातात चपाती देतो. काल तिने आलूचा पराठा बी खाल्ला बघा थोडासा. हा, फळं म्हणजे काय खाती ती, केळी खाती, केळी आवडती तिला सगळ्यात जास्त. फळ चिक्कू देत होतो पण ते एक दिवस चिक्कूत आळ्या निघल्या. चिकू आम्ही खाणंच सोडून दिले ताई. हा, सफरचंद आणले मी काल तिला पावशेर. तर ते तिला मिक्सर मध्ये फिरून खाऊ घालावं लागेल, कारण की ते कडक राहते त्याच्यामुळे तिला ते चावले नाही बघा. हा, तर असं देत राहतो. पुन्हा कोणी काही देतं, कुरकुरे बिस्किट काही आहे ना. ते पण खाती. हा, तर सगळं खाती ती. तिची भूक अपूर्ण नाही राहू म्हणून हे खाऊ घालतो. आणि काल जे तुम्हाला दाखवलं आपण तिचा पोषण आहार समजा, तो छान भाजून ठेवलेला आहे. तो फक्त आता दळायचा आणि मस्त गाळून ठेवायचा आहे. तर आज लाईट आलेली, तर आज संध्याकाळी ठेवणार आहे मी तिचं करून. भाजीचा लय भारी वास येऊ राहिला. अशा प्रकारे जर भाजी केली तर चवीला खरंच खूप छान लागते. नक्की करून पहा तुम्ही. महत्त्वाचं हे की आलं लसूण आणि कोथिंबीर पहिलं कुटून घ्यायचं आणि पहिलं त्याला फ्राय करायचं. त्याच्यात कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिरची पावडर आणि शेंगदाणे एकदम तव्यावर खमंग भाजायचे आणि बारीक पावडर करायचं त्याचं कुटून आणि उकळी आल्यावर टाकायचं. तर ही भाजी नक्की करून पहा, एक नंबर लागते. आणि आता समूला जेव घालणं चालू आहे पहा. तिला असं गाणं चालू करून द्यावं लागतं, मग ते गाणं पाहता पाहता ती खाती, नाही तर मग ती नाटकं करते, खात नाही. मग पा कशी एकटक पाहू राहिली फोनकडं. तर आता माय बसली पा भजे करायला. कढीपत्त्याची भजे करणे मा हो. कढीपत्त्याची हा, तो खाईल नाही का अजून? आज खाऊन पाय ना मग. आज माय लय दमली होती वावरात काम करू करू, आहे ना मग. तर म्हणलं मायला भजे खाऊ घाला. मग तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मला भजीच आवडते. कसं आहे, कोणाला पिझ्झा आवडतो, बर्गर आवडतं, आहे ना. कोणाला काही तर कोणाला काही. तसं मायला आवडते भजे. मला पूर्ण पोळी नाही आवडत, एवढी भजी आवडते. हा, भजेच लय आवडते मायला. लय तपलं होतं मग तेल, आहे ना. हा, बंद केली आता जशी. तर मंडळी, मायचे भजे काढणं होत आले पा. झाले आता. कढीपत्त्याचे भजे कुठे मा? ये आहे ना हो. तर हे पा कढीपत्त्याचा भाजा भारी झालाय होतं. भारी ना. छान आहे ना आत्या? चांगला आहे. चवीला बघू आता कसा लागतो तर. भारी लागतो तो. आणि मागून काय पतलं टाकून दिलं त्यात, आहे ना. हा तर चला जेवायला. ताटं झाले रेडी. आत्याचं ताट बी रेडी झालं. मला बी वाढा. सोन्यानं लगेच चुरून गिरून घेतलं. आणि तिकडं बघा त्याच्यामध्ये तूप गरम करायला घेतलेले, तेवढं वर ठेवावं लागेल थोडस. हा, तूप गरम कर्म आहे. आणि तू बी चाल लवकर जेवायला. झालं मग. आत्या ही भाजी मी केली हो, म्हणजे माझी रेसिपी आहे, सोनूच्या मम्मीने केली. असं का? हे तू पतलंच आहे ना गं? पाहुण्यासमोर असं नसते सांगत. मी तिकडे शिकायला होतो ना आत्या, हा तेव्हा मी माझ्या हाताने बनवून खायचो ना. हा, बनवायला जाईल. तर मग मी अशी करायचो भाजी. हा तर मी आज सोनूच्या मम्मीला सांगितलं की ह्या पद्धतीने कर. कर. तर मला सांगा खाऊ ना, खरं खरं सांगायचं चांगली आहे का कशी. हा हा. चाल बरं मग आटप लवकर. तर चला आता बसलो आम्ही जेवायला. कसा झाला रे स्वयंपाक? मस्त आला. आणि वांग्याची भाजी मस्त आहे, मस्त आहे, भारी आहे एकदम. तुम्ही करणार तर ती चांगलीच राहत असते कधी बी. हो. आणि ही करते ती नाही, तुमची रेसिपी भारी लागते मला. प्रत्येक वेळेस तुम्ही करते ना ती चांगली लागते. थँक्यू सोनू, थँक्यू. नाही खरंच ना. कढीपत्त्याची भजे कच झाले ग? मस्त झाली. भारी लागते ना, एकदम चविष्ट तोंड पडतं त्याला. आत्या जमलं का जेवण? हा, चांगलं झालं. भाजी माय आजची हा, भाजी चांगली आवडली. खाऊन पाहिली का नुसती चांगली लागली? नाही ना, खाल्ली ना. आता मी खाऊन पाहिलं कळन मला चांगली झाली की नाही, नाही. चांगली झाली. मा हा जमलं का? हा, जमलं, एक नंबर आहे. तू आज पोटभर जेव. हा बरोबर एक नाही, आज लय काम करेल माय ना. हा पोटभर जेव.
भजे घे तुला. भजी आणि घेतले तू असे काय भजे घेतले ते बारीक बारीक? नाही मी खाल्ले भुगा भागा होता ते घेतला आणि वर बी घेतलेलं होती पण आवडते ज्यादा तळलेले ते आवडते ज्यादा. हा तर चला मंडळी, जेवायला घेतो जेवण आता. चला, धन्यवाद, बाय. आणि लाईक करा, कमेंट करा, जरा व्हिडिओ व्हायरल होई ना तसं मध्ये नाही, 2-3 सोनूज महिने. पप्पाला अशी कमेंट करा की दादा रोज व्हिडिओ टाका म्हणून. रोज येणार आहे ना आता. काल बी टाकला, आज बी टाकतोय. तर चला, धन्यवाद, बाय.